प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आप एका अगदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आलो आहोत. मी इच्छा करतो आणि प्रार्थना करतो की या नवीन वर्षातही प्रभूने तुम्हाला विपुल आणि अमाप आशीर्वाद द्यावेत. प्रभू तुम्हाला अनेक आशीर्वाद आणि चमत्कार देवो आणि तुम्हाला आनंदित करो. मी जिथे बसलो आहे आणि तुमच्याशी बोलत आहे तिथे तुम्ही एक गरुड पाहत आहात. यावर यशया 40:31 प्रमाणे शास्त्रवचन कोरलेले आहे. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. या वर्षी तुम्ही असेच असले पाहिजे. तुम्ही प्रभूची अधिक वाट पाहिली पाहिजे. तुम्ही प्रभूसाठी अधिक वेळ दिला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि गरुडासारखे उंच उठले पाहिजे. जेव्हा तुम्ही गरुडासारखे उंच उठता तेव्हा जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला हरवू शकत नाही. तुम्ही अधिकाधिक उंच उडू शकता. हेच देवाजवळ राहण्याचा अनुभव आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही या अनुभवात जगावे. या वर्षासाठी प्रभूने कोणते वचन दिले आहे. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 7 आणि वचन 7. प्रभू येशू म्हणतो, मागा म्हणजे तुम्हांना दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांना सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. इथे प्रभू 3 गोष्टी सांगतो आहे. मागा, शोधा आणि दार ठोका. या वर्षी आणि सदैव तुम्ही जे काही मागाल ते प्रभू तुम्हाला देईल. पण तुम्ही विश्वासाने मागितले पाहिजे. तुम्ही विश्वासाने आणि येशूच्या नावाने मागितले पाहिजे. या वर्षी तुम्हाला कोणते आशीर्वाद हवे आहेत? या वर्षी माझ्या मुलांचे लग्न व्हावे, माझ्या घराचे बांधकाम पूर्ण व्हावे, मला व्यवसाय सुरू करता यावा, नोकरीसाठी मार्ग खुला व्हावा, मला गर्भाचा आशीर्वाद मिळावा, माझ्या सेवा कार्यात हे सर्व योजना पूर्ण व्हाव्यात. या वर्षी गेल्या काही वर्षात जे पदोन्नती थांबले होते ती मला मिळावी. तुम्ही असं विचारणार नाही का? प्रभू ते तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही मागितले पाहिजे. तुमचे तोंड उघडा आणि मागा. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रभू तुमच्याकडून ते ऐकण्यासाठी वाट पाहत आहेत. विश्वासाने आणि येशूच्या नावाने मागा. या वर्षी हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. दुसरे म्हणजे प्रभू म्हणतात, शोधा आणि तुम्हाला सापडेल. काय शोधावे? जर तुम्ही संपूर्ण मनाने मला शोधाल तर मला शोधताना तुम्हाला मी सापडेन. मी तुम्हाला सापडेन असं प्रभू म्हणतात. हे यिर्मया 39 मध्ये लिहिलं आहे. प्रभू तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही त्यांना संपूर्ण मनाने शोधा. ख्रिश्चन जीवन म्हणजे फक्त आशीर्वाद मागणे आणि ते मिळवणे नाही. त्याऐवजी प्रभू आणि त्याचा चेहरा शोधणे हेच खरे आहे. प्रभू म्हणतात, माझ्या लोकांनी माझा चेहरा शोधावा. हीच प्रभूची इच्छा आहे. म्हणून तुम्ही प्रभूची उपस्थिती आणि चेहरा शोधला पाहिजे. जेव्हा तुम्ही संपूर्ण मनाने आणि तहान लागल्यासारखे शोधता तेव्हा प्रभू स्वतःला तुम्हाला प्रकट करतात. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याजवळ अधिक जवळ जावे. तुम्हाला हे विश्वास आहे का? जीवन म्हणजे फक्त मागणे आणि चांगल्या गोष्टी मिळवणे नाही. त्याऐवजी हे येशूच्या अधिक जवळ चालणे, त्याला पाहणे आणि त्याचा आवाज ऐकणे आहे. प्रभू असं म्हणत नाही का, शोधा आणि तुम्हाला सापडेल. तुम्ही संपूर्ण मनाने शोधलं पाहिजे. तिसरं म्हणजे प्रभू म्हणतात, दार ठोठावा आणि ते तुमच्यासाठी उघडले जाईल. तुम्हाला वाटत असेल की प्रभू दार ठोठावण्यासारखं का सांगत आहेत? लूक 11 मध्ये प्रार्थनेबद्दल बोलताना प्रभू काहीतरी सांगतात. एक माणूस मध्यरात्री आपल्या मित्राकडे जातो आणि त्याच्या दारावर ठोठावतो. तो म्हणतो, माझा मित्र घरी आला आहे आणि माझ्याकडे त्याला देण्यासाठी काहीच नाही. माझी थोडी मदत कर, काही खायला दे. त्याचा मित्र म्हणतो, आता आधीच मध्यरात्र झाली आहे आणि मी माझ्या मुलांसोबत झोपलो. मला त्रास देऊ नकोस. पण तरीही कारण मागणारा त्याचा मित्र होता, त्याला दया आली आणि त्याने मदत केली. प्रभू म्हणतात, तुम्ही इतरांसाठी प्रभूच्या दारावर ठोठावलं पाहिजे. आपल्याला स्वर्गाच्या दारावर ठोठावलं पाहिजे. आपण फक्त स्वतःसाठी स्वार्थीपणे प्रार्थना करू नये. प्रभू, माझ्या रस्त्यावर राहणाऱ्या सर्वांना तारण मिळावं. जे माझ्यासोबत काम करत आहेत त्यांना चांगुलपणा आणि आशीर्वाद मिळावा.
जे माझ्यासोबत शिकत आहेत त्यांच्यासाठी मी तुझ्या दारावर थोठावतो. त्यांना तारण आणि आशीर्वाद मिळो. तुम्ही स्वर्गाच्या दारावर थोठावलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. ही 3 गोष्टी आपल्या हृदयात खोलवर कोरून ठेवा. विश्वासाने मागा. आपले तोंड उघडा आणि मागा. देवाला आणि त्याच्या चेहऱ्याला शोधा. इतरांसाठी प्रार्थना करा. हे वर्ष तुमच्यासाठी प्रचंड आशीर्वादाचे वर्ष ठरेल. या वर्षी तुम्हाला सर्व चांगले आशीर्वाद मुबलक प्रमाणात मिळतील. मी त्यासाठी प्रार्थना करणार आहे. डोळे बंद करा. प्रभू, आम्ही विश्वास ठेवतो की तू म्हणाला आहेस, मागा आणि तुम्हाला दिले जाईल. हा मुलगा ही मुलगी प्रार्थना करत आहे. हे चांगले घडावे माझ्या कुटुंबात, मुलांमध्ये, सेवेत, व्यवसायात आणि कामात या वर्षी. त्या बाबतीत एक चमत्कार कर. तू वचन दिलं आहेस की जो कोणी मागेल त्याला मिळेल. आम्ही तुझ्याकडे येशूच्या नावाने मागतो. हे तुझ्या मुलांना प्रदान कर. तू म्हणाला आहेस, जर आम्ही तुझा चेहरा शोधला तर आम्हाला तू सापडशील. त्यांना तुला शोधण्याची इच्छा दे. त्यांना तुझा आवाज ऐकण्याचे मन दे. तुझ्या उपस्थितीचा शोध घेण्यासाठी त्यांना मदत कर. त्यांना प्रत्येकाला तुझ्याजवळ चालण्याचा अनुभव दे. आम्ही स्वतःला इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी समर्पित करतो. आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या लोकांसाठी, गरजूंसाठी आणि जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठी व मुक्तीसाठी प्रार्थना करण्याचे वचन देतो. आमच्या देशात चांगुलपणा आणि आशीर्वाद असू दे. आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.